यहेजकेल अध्याय 24। नंतर 9व्या वर्षी 10व्या महिन्याच्या दशमीस परमेश्वराचे वचन मला प्राप्त झाले की, मानवपुत्रा, तू ही तारीख, आजची तारीख लिहून ठेव। आज तारखेस बाबेलचा राजा यरुशलेमेवर जाऊन पडला आहे। या फितुरी घराण्यास दाखला देऊन असे म्हण, प्रभू परमेश्वर म्हणतो, एक कढई चुलीवर चढीव, ती चढविल्यावर तिच्यात पाणी ओत, मांड्या व खांदे असे मांसाचे चांगले चांगले तुकडे जमा करून तिच्यात टाक, तिच्यात निवडक हाडे भर, कळपातून एक चांगले मेंढरू निवडून घे, हाडे शिजविण्यासाठी खाली लाकडांची रास कर, ते चांगले शिजू दे, त्यातील हाडेही चांगली शिजू दे। यास्तव प्रभू परमेश्वर म्हणतो, ह्या खुनी नगरीला धिक्कार असो। ती गंज चढलेल्या कढईसारखी आहे, तिचा गंज निघत नाही, तिच्यातला एक एक तुकडा बाहेर काढ, त्यावर चिठ्ठ्या टाकावयाच्या नाहीत, कारण तिने रक्तपात केला आहे, त्या रक्ताने ती भरली आहे, ते तिने उघड्या खडकावर पडू दिले आहे, धुळीने ते झाकू नये म्हणून तिने ते जमिनीवर पडू दिले नाही। संताप उत्पन्न होऊन सूड उगवावा ह्यासाठी तिने रक्त पाडिले आहे, ते झाकता येऊ नये म्हणून ते उघड्या खडकावर पडावे असे मी केले आहे। यास्तव प्रभू परमेश्वर म्हणतो, ह्या खुनी नगरीला धिक्कार असो। मी सर्पणाचा ढीगही मोठा करीन, लाकडे भरपूर घाल, आग चांगली पेटीव, मांस चांगले शिजीव, रसा चांगला घट्ट होऊ दे, हाडेही भाजून काढ। मग विस्तवावर कढई रिकामीच ठेव, म्हणजे तिची पितळ तप्त व धगधगीत होऊन तिचा मळ आतल्या आत जळेल, तिचा गंज निघून जाईल। ती श्रम करून करून भागली तरी तिजवर दाट बसलेला गंज निघून गेला नाही। गंजासहित तिला आगीत टाका। तुझी अशुद्धता पहावी तर ती भयंकर आहे। मी तुला स्वच्छ करू पाहिले तरी तू स्वच्छ झाली नाहीस। तुझवरील माझ्या संतापाची तृप्ती झाल्या वाचून तू शुद्ध व्हावयाची नाहीस। मी परमेश्वर हे बोललो आहे, हे घडेलच, हे मी करीनच, मी मागे हटणार नाही, गय करणार नाही, याचा मला अनुताप होणार नाही। तुझ्या आचारांनुसार, तुझ्या कर्मांनुसार ते तुझा न्याय करीतील, असे प्रभू परमेश्वर म्हणतो। पुन्हा परमेश्वराचे वचन मला प्राप्त झाले की, मानवपुत्रा, पहा, मी तुझ्या नेत्रास जे प्रिय ते सपाट्यासरशी तुझपासून काढून घेतो, तरी तू शोक करणार नाहीस, रडणार नाहीस, अश्रू गाळणार नाहीस, उसासा मुकाट्याने टाक, मृतांसाठी शोक करू नको, डोक्याला शिरोभूषण घाल, पायात जोडा घाल, आपले ओठ झाकू नको। सुतकात लोक अन्न पाठवितात ते खाऊ नको। सकाळी मी लोकात हे म्हणालो,
आणि संध्याकाळी माझी बायको मेली, तेव्हा मला आज्ञा झाली होती तसे मी दुसऱ्या दिवशी सकाळी केले. यावरून लोक मला म्हणाले, तू हे करीतोस त्याचा आम्हाशी काय संबंध आहे, ते आम्हास सांगशील काय? मी त्यास म्हणालो, परमेश्वराचे वचन मला प्राप्त झाले आहे की इस्रायली घराण्यास असे सांग, प्रभू परमेश्वर म्हणतो, पहा, तुमच्या बळाचा आधार, तुमच्या नेत्रांना प्रिय, तुमच्या जीवाचा जिव्हाळा असे जे माझे पवित्र स्थान ते मी भ्रष्ट करीन, आणि तुम्ही मागे ठेविलेले तुमचे कन्या पुत्र तरवारीने पडतील. मग मी केले आहे तसे तुम्ही कराल. तुम्ही ओठ झाकणार नाही व सुतकात लोक अन्न पाठवितात ते तुम्ही खाणार नाही. तुम्ही आपल्या डोक्यास शिरोभूषण घालाल, पायात जोडा घालाल. तुम्ही शोक करणार नाही, रडणार नाही, तर आपल्या अधर्माने झुराल व एकमेकास पाहून उसासे टाकाल. या प्रकारे यहेजकेल तुम्हास चिन्हवत होईल. त्याने केले त्याप्रमाणे तुम्ही कराल. हे घडून येईल तेव्हा तुम्हास समजेल की मी परमेश्वर आहे. हे मानवपुत्रा, त्यांचे बळ, त्यांचा वैभवमूलक हर्ष, त्यांच्या नेत्रांना प्रिय वाटणाऱ्या वस्तू, त्यांच्या जीवाचा इष्ट विषय आणि त्यांचे कन्यापुत्र मी त्याजपासून हरण करीन. त्या दिवशी निभावलेला एखादा माणूस तुझ्या कानावर हे वर्तमान घालण्यास तुझकडे येईल. त्या दिवशी त्या निभावलेल्या माणसाबरोबर बोलण्यास तुझे तोंड उघडेल. तू बोलशील, यापुढे तू स्तब्ध राहणार नाहीस. असा तू त्यास चिन्हवत होशील, म्हणजे त्यास समजेल की मी परमेश्वर आहे.